नमस्कार. विज्ञानी हन्स फिशर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानी हन्स फिशर हे जर्मनी देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि सन 1930 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. हेमिन आणि क्लोरोफिल या जैविक रंगद्रव्ये पिगमेंट यांचे रासायनिक संविधान केमिकल कॉन्स्टिट्यूशन हे त्यांच्या संशोधन कार्यातील विषय होय. हन्स फिशर यांनी त्यांच्या संशोधन कार्याद्वारे हेमिनचे संश्लेषण केले आणि त्यांच्या प्रयोगशाळेत हेमिन संश्लेषण प्रक्रिया पद्धतीमध्ये सोडियम क्लोराईडच्या ॲसिटिक ॲसिडमधील द्रावणाचा डिफायब्रिनेटेड रक्त यावर उपचार करणे ही प्रक्रिया समाविष्ट केली. फेरिक क्लोराईड हे हेमिन या जैविक रंगद्रव्याचे रासायनिक नाव आहे. हेमिन हे जैविक रंगद्रव्य म्हणजे क्लोरीनसह लोहयुक्त पॉर्फिरिन आहे. हेमिन हे मानवी रक्ताच्या हेमोग्लोबिनमधील हिम बी याच्या उपयोजनेतून तयार करता येऊ शकते. हेमिनचा पॉर्फिरिन हा प्रोटोपॉर्फिरिन 9 या प्रकारचा आणि लोह F+ आयन आहे. हेमिनचा पॉर्फिरिन यामध्ये क्लोराईड लिजँड आहेत. हन्स फिशर यांनी लुडविक कॅरोल टाइचमन यांच्या संशोधन कार्याद्वारे हेमिनचे संश्लेषण केले. लुडविक कॅरोल हे एक पॉलिश शरीरशास्त्रज्ञ न्याय वैद्यकशास्त्रातील संशोधनाच्या नवीन पद्धतीचे जनक होते, ज्यांच्या नावावरून टिचमन क्रिस्टल्स ओळखले जातात. टिचमन यांचा जन्म दिनांक 16 सप्टेंबर 1823 रोजी लुब्लिन येथे झाला. 1856 टिचमन गॉन्टिजन विद्यापीठातून डॉक्टरेट ऑफ मेडिसिन ही पदवी मिळवली. सन 1861 ते क्राकोव्हामधील जॅगेलिव्हियन विद्यापीठ पॅथॉलॉजिकल ॲनाटॉमीचे प्राध्यापक झाले आणि सन 1853 लुडविक कॅरोल टिचमन यांनी प्रथम रक्तातून स्फटिक बनवले होते. रक्त रंगद्रव्याचे याच्या उपयोजनेतून स्फटिक किंवा क्रिस्टल तयार करता येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हेमिनच्या सूक्ष्म स्फटिक क्रिस्टल्स यांना टिचमन क्रिस्टलसुद्धा म्हणतात. हन्स फिशर यांनी त्यांच्या संशोधन कार्याद्वारे हेमिन याचे संश्लेषण केले. सन 1868 ते वर्णनात्मक आणि तुलनात्मक शरीरशास्त्राचे प्राध्यापक झाले, जिथे त्यांनी सन 1877 ते 1878 रेक्टर म्हणूनही काम केले. त्यांनी पॅथॉलॉजीमध्ये इंजेक्शन आणि कोरोझन तंत्रज्ञान आणले आणि त्यांचा वापर आरोग्य आणि आजारपणात लिम्फॅटिक सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी केला. त्यांनी हेमिन क्रिस्टलचा शोध लावला, जे आता टिचमन क्रिस्टल्स म्हणून ओळखले जातात. टिचमन यांचे दिनांक 24 नोव्हेंबर 1895 रोजी क्राको येथे निधन झाले. हन्स फिशर यांनी त्यांच्या संशोधन कार्याद्वारे हेमिनचे संश्लेषण केले. हन्स फिशर यांचा हेमिन संश्लेषण प्रक्रिया पद्धतीमध्ये सोडियम क्लोराईड ॲसिटिक ॲसिडमध्ये द्रावणाचा डिफायब्रिनेटेड रक्त यावर उपचार करणे हे समाविष्ट आहे. हेमिन संश्लेषण या संशोधन कार्यासाठी सन 1930 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार हन्स फिशर यांना देऊन गौरवण्यात आले. रासायनिकदृष्ट्या हेमिन संबंधित हेम संयुग किंवा कंपाऊंड हिमॅटिनपेक्षा मुख्यतः भिन्न आहे, कारण समन्वयासाठी हेमिनचा पॉर्फिरिन यामध्ये क्लोराईड लिजँड समन्वय आयन आहे आणि हिमॅटिनमध्ये समन्वय आयनची भूमिका हायड्रॉक्साईड बजावते. हेममधील लोह आयन फेरस आहे, तर हेमिन आणि हिमॅटिन या दोन्हीमध्ये फेरिक आहे. मानवी शरीरात हेमिन अंतर्जात तयार होते. उदाहरणार्थ, जुन्या लाल रक्तपेशीचे हिमोलायसिस म्हणजे रक्तपेशीचे विघटन होते, हिमोग्लोबिन पेशीपासून मुक्त होतो आणि नैसर्गिक पद्धतीने हेमिन तयार होतो. मानवी रक्तातील अनेक प्रथिने हेमिनला बांधले जातात. उदाहरणार्थ, हेमोपेक्सिन, सीरम अल्ब्युमिन. लायफोलाइज्ड स्वरूपातील हेमिनचा वापर फार्माकॉलॉजिकल एजंट यासाठी करतात, विशेषतः तीव्र पॉर्फिरियाच्या हल्ल्याच्या उपचारासाठी होतो. लायफोलायझेशन या प्रक्रियेला फ्रीज ड्राईंग किंवा शीत शुष्कन असेही म्हणतात.
ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये औषधे, अन्य पदार्थ किंवा जैविक नमुन्यामधील पाणी प्रथम अतिशय कमी तापमानाला गोठवले जाते. त्यानंतर हवेचा दाब व्हॅक्यूम कमी करून त्यातील बर्फाचे थेट वाफेत रूपांतर केले जाते. यामुळे पदार्थातील पाण्याचे अंश पूर्णपणे निघून जातो आणि पदार्थाचा मूळ गुणधर्म, आकार, घटक खराब होत नाही. गोठवणे, प्राथमिक वाळवणे, माध्यमिक वाळवणे हे लायफोलायझेशनचे मुख्य टप्पे आहेत. पदार्थ अतिशय कमी तापमानावर गोठवला जातो. व्हॅक्यूम निर्माण करून बर्फाचे थेट बाष्पात रूपांतर केले जाते. उरलेला आर्द्रतेचा अंश नियंत्रित उष्णतेने काढून टाकला जातो. औषध निर्माण क्षेत्र, अन्न टिकवणे आणि जीवतंत्र या क्षेत्रात लायफोलायझेशनचे मुख्य उपयोग आहेत. लस, प्रतिजैविके आणि इंजेक्शनसाठी पावडर, दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी, अंतराळवीरांचे अन्न, फळे आणि इन्स्टंट कॉफीची गुणवत्ता न बदलता ती सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जैविक नमुने, एन्झाईम्स खराब होऊ न देता साठवण्यासाठी लायफोलायझेशन तंत्राचा वापर केला जातो. हन्स फिशर यांचा जन्मदिनांक 27 जुलै 1881 रोजी मेन नदी काठच्या हॉचेस्ट या शहरात झाला. हॉचेस्ट हे जर्मनी देशातील फ्रँकफर्टचा शहर जिल्हा आहे. स्टुटगार्ट येथील स्थानिक शाळेत हन्स फिशर यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. विस्बादेन येथील ह्युमॅनिस्टेट्स शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांचे पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. लॉसने आणि मार्बर्ग विद्यापीठाच्या समर्थ मार्गदर्शनातून हन्स फिशर यांनी संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केले. नोकरी व्यवसाय संदर्भात हन्स फिशर यांनी सुरुवातीला म्युनिच येथील वैद्यकीय क्लिनिकलमध्ये, त्यानंतर बर्लिन केमिकल इन्स्टिट्यूटमध्ये काम केले. सन 1911 म्युनिच येथील फिजिओलॉजिकल इन्स्टिट्यूट येथे शरीरक्रियाशास्त्र या विषयाच्या व्याख्यातापदी काम केले. सन 1916 हन्स फिशर यांनी इन्सब्रुक विद्यापीठात वैद्यकीय रसायनशास्त्र या विषयाच्या प्राध्यापक पदासाठी रुजू झाले. हन्स फिशर यांचे सन 1918 ते 1918 हे साल व्हिएना विद्यापीठात गेले. सन 1921 पासून मृत्यूपर्यंत हन्स फिशर हे म्युनिच टेक्निकल युनिव्हर्सिटी येथे सेंद्रिय रसायनशास्त्र प्राध्यापक या पदावर कार्यरत होते. कृत्रिम रीतीने ज्ञात संघटनांच्या पदार्थापासून हन्स फिशर यांनी हिमिनचे संश्लेषण केले. त्यामुळे साध्या कार्बनी द्रव्यापासून हिमिन बनवणे शक्य झाले. बिलिरुबिन या पित्तातील रंगद्रव्याचेही त्याने संश्लेषण केले, संरचना निश्चित केली आणि त्याच्या व हिमिनच्या संरचनामधील परस्पर संबंध स्पष्ट केला. कॅरोटीन हे अजीवनसत्वाचे पुरोगामी ज्यापासून शरीरात जीवनसत्व तयार होत असते. हा असा संयुग. पॉर्फिरिन ही हिमिनपासून मिळणारी लोह नसलेली संयुगे आणि पक्ष्यांच्या पिसामध्ये असणाऱ्या रंगद्रव्यासंबंधी त्यांनी शोध केले, संशोधन कार्य केले. रक्तामधील हेमिन, हिमॅटिन, पित्त, वनस्पतीमधील पानातील हरितद्रव्य हे हन्स फिशर यांच्या वैज्ञानिक संशोधन कार्यातील विषय. हन्स फिशर यांनी पित्त, रंगद्रव्य, बिलिरुबिन ज्यामुळे जखम झालेल्या त्वचेचा पिवळा रंग होतो आणि बिलिरुबिन ज्यामुळे कावीळ प्रकरणामध्ये त्वचा पिवळी पडते या संदर्भात त्यांनी संशोधन कार्य केले. हन्स फिशर हे प्रसिद्ध जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1930 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांनी लोझॅन, म्युनिच व मार्बर्ग विद्यापीठातून रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यांनी रक्तातील हिमिन आणि पानामधील क्लोरोफिलचा अभ्यास केला आणि हेमिनचे यशस्वी संश्लेषण केले. वनस्पतीमध्ये असणाऱ्या हरितद्रव्य क्लोरोफिल या रंगद्रव्याची संरचना आणि रक्तातील हिमोग्लोबिनपासून मिळणाऱ्या हिमिन या स्फटिकी रंगद्रव्याची संरचना यासंबंधी केलेले संशोधन आणि विशेषतः सन 1928 साली केलेले हिमिनचे संश्लेषण, कृत्रिम रीतीने तयार केलेले हिमिनचे संश्लेषण या कामगिरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. ज्ञात संघटनाच्या पदार्थापासून त्यांनी हिमिन कृत्रिम रीतीने बनवले. त्यामुळे साध्या कार्बनी द्रव्यापासून हिमिन बनवणे शक्य झाले. बिलिरुबिन या पित्तातील रंगद्रव्याचेही त्यांनी संश्लेषण केले, संरचना निश्चित केली आणि त्याच्या व हिमिनच्या संरचनामधील परस्पर संबंध स्पष्ट केला. कॅरोटीन हे अजीवनसत्वाचे पुरोगामी संयुग. पॉर्फिरिन ही हिमिनपासून मिळणारी व लोह नसलेली संयुगे आणि पक्ष्यांच्या पिसामध्ये असणाऱ्या रंगद्रव्यासंबंधी त्यांनी संशोधन केले. वनस्पतीमधील हरितद्रव्य, रक्तातील हिमोग्लोबिन मधील हिमिन या रंगद्रव्यांच्या रासायनिक संरचनेवरील
व संश्लेषणावरील संशोधनासाठी त्यांना सन 1930 सालचे रसायनशास्त्र शाखेचे नोबेल पारितोषिक मिळाले. संदर्भासाठी दिनांक 31 मार्च 1945 रोजी हन्स फिशर यांचे निधन झाले. विज्ञानातील हन्स फिशर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.